मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6 पैकी 5 आमदार सामील झाले होते। त्यापैकी उदयसिंह राजपूत हे कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे एकमेव आमदार उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले। उच्च शिक्षित सनदी अधिकारी आणि या मतदारसंघाची 15 वर्ष आमदारकी भूषवलेले रायबान जाधव यांचा हा मतदारसंघ। त्यांच्या पश्चात त्यांचा वसा आणि वारसा सांभाळणारे हर्षवर्धन जाधव यांचा मोठा चाहता वर्ग मतदारसंघात आहे। ते स्वतः उभे राहणार, पण यावेळी विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी संजना जाधव देखील त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत। त्यांचा कौटुंबिक कलह सर्वश्रुत आहे। तसेच मराठा आरक्षणाचा चांगला प्रभाव असलेला हा मतदारसंघ, त्यामुळे जरांगे पाटील समर्थक उमेदवार ही तयारी करत आहेत। महायुतीकडून देखील काही जण इच्छुक आहेत। मतदारसंघातलं नेमकं राजकीय गणित काय, यंदा कोण होणार कन्नड सोयगावचा आमदार, त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी यशस्वी मुळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे। 1980, 1990 आणि 1995 अशी 3 टर्म काँग्रेसच्या रायबान जाधव यांनी गाजवली। 1999 साली निवडून आलेले नितीन पाटील हे या मतदारसंघातील काँग्रेसचे शेवटचे आमदार। 2004 सालीच्या विधानसभा निवडणुकीत मागील वेळी थोडक्यात पराभव हुकलेल्या शिवसेनेच्या नामदेव पवारांनी बाजी मारली। पुढे 2009च्या विधानसभा निवडणुकीत रायबान जाधव यांचे राजकीय वारसदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेच्या तिकिटावर विजय मिळवला। 2014 मध्ये युती आघाडीची ताटातूट झाल्याने राजकीय पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्या। यावेळी शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या उदयसिंह राजपूत यांना पुन्हा धोबीपछाड दिला। अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव केवळ 1561 मतांनी विजयी झाले होते। विजयाच्या समीप येऊनही हुलकावणी मिळाल्याने नाराज झालेल्या उदयसिंह राजपूत यांनी या पराभवाचा वचपा 2019च्या निवडणुकीत काढला। त्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना 19,000 मतांनी पराभवाची धूळ चारली। 60,535 एवढं मताधिक्य घेऊन 2 नंबरवर राहिलेल्या हर्षवर्धन जाधवांची हॅट्रिक हुकली, तर 3 नंबरवर राहिलेल्या राष्ट्रवादीच्या संतोष कोल्हे यांनी 43,625 मतं एवढं मताधिक्य घेतलं। त्याच वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2,83,798 मतं मिळवली। त्याचा परिणाम म्हणजे MIMचे इम्तियाज जलील खासदार झाले। हा झाला मतदारसंघाचा थोडक्यात राजकीय इतिहास। आता येऊयात वर्तमानात। सद्यस्थितीत कन्नड विधानसभा क्षेत्रात सर्व इच्छुक जोमाने कामाला लागले। विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। मागील काळात मतदारसंघात विकास कामे झाली नाहीत असा आरोप त्यांच्यावर विरोधक करत आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचा प्रश्न, बेरोजगारी, रस्ते, MIDC इत्यादी सर्व प्रश्न जैसे थेच आहेत। त्यात मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न। याच मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून संतोष कोल्हे यांना उमेदवारीचे संकेत असताना आपल्याला तिकीट मिळावे या आशेने महिनाभरापूर्वी माजी आमदार नितीन पाटील यांनी अजितदादांच्या पक्षात प्रवेश करत मोठा ट्विस्ट निर्माण केला आणि आपली प्रबळ दावेदारी सांगितली आहे। तर दुसरीकडे अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं डॉन असं म्हणत आक्रमक माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली आहे। नेहमीप्रमाणे निवडणूक रंगतदार करत पुन्हा एकदा विधानसभेची पायरी चढण्यासाठी चाहत्यांचे लाडके हर्षुदादा उत्सुक आहेत। मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे आमदार म्हणून महाराष्ट्रात त्यांची वेगळी ओळख आहे। त्यांची स्वतःची अशी मतदारसंघात चांगली वोट बँक आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कन्नड विधानसभा क्षेत्रातून अपक्ष निवडणूक लढवत तब्बल 35,233 एवढं मताधिक्य घेतलं होतं। त्यामुळे हर्षवर्धन जाधव यावेळीही विधानसभेचे रणांगण गाजवणार एवढं मात्र नक्की। तर लोकसभेला शिंदे सेनेच्या संदीपान भुमरे यांना या ठिकाणाहून जवळपास 26,000चं लीड असल्याने शिंदे गटाकडून तालुका प्रमुख केतन काजे, भगतसिंग राजपूत यांचीही नावे चर्चेत आहेत। माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी मागील वर्षभरापासून वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांद्वारे हवा निर्मिती केली आहे। त्या अपक्ष उमेदवार म्हणून तयारी करत असल्या तरी उमेदवारीसाठी शिंदे गटाकडून त्यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे।
ओबीसीतून आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारला न सोडवता आल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेवटी निवडणूक लढवण्याचा आणि काही ठिकाणी सत्ताधारी उमेदवार पाडण्याचा निर्णय घेतलाय। त्या दृष्टीने याही मतदारसंघात जरांगे पाटील समर्थक डॉक्टर अशोक पवार आणि मनोज पवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। दोघांनीही मागील कित्येक महिन्यांपासून आरक्षण चळवळीत समाज उपयोगी कार्य केली आहे। त्यात उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरणार हे मात्र नक्की। तर वंचित बहुजन आघाडीकडून अय्याज शाह यांना उमेदवारी डिक्लेअर झाली आहे। आता मतदार नेमकं कुणाला गुलाल लावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेना ठाकरे गटाकडे सहानुभूतीची लाट असली तरी विद्यमान आमदारांना फाईट देण्यासाठी समोर तुल्यबळ स्पर्धक आहेत। त्यामुळे यंदा मतदार कुणाच्या अंगावर आमदारकीचा गुलाल उधळणार, तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।